रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी खूप सुपर डुपर आणि खूप मोठं टॅरेस आहे, जे जवळजवळ टॅरेसचा जर कार्पेट आपण बघितला तर 860 कार्पेट तुमचं हे टॅरेसच असणार आहे। आणि साधारणतः फ्लॅट जर बघितला तर 1 BHK फ्लॅट आणि 1 BHK फ्लॅट असा 500-500 फुटाचा 1 BHK फ्लॅट, म्हणजे फ्लॅटचा आणि टेरेसचा जर आपण दोन्ही मिळून जर एरिया धरला तर 1850-1860 हा तुमचा एरिया होणार आहे। आणि तसं जर हे टॅरेस बघितलं, कागदावरती असणारं टॅरेस असणार आहे। तुम्ही याला पत्र्याने कव्हर करायचं तर पत्र्याने कव्हर करू शकता, तुम्हाला आहे असं ठेवायचं तुम्ही आहे असं ठेवू शकता। पण अशा पद्धतीचं एक कार पार्किंग सोबत असणारा हा खरं टॅरेस फ्लॅट तुम्हाला हिरानंदानी इस्टेटच्या शेजारीच खूप असा बंगलो लिव्हिंग टाईप जरी म्हणलं तुम्हाला बनवायचं तर तुम्ही बनवू शकता। आणि अशाच पद्धतीचा हा खूप चांगल्या आणि अर्जंट रेटमध्ये हा खरं फ्लॅट आपल्याला काढण्यासाठी आपण खरीत आलेलो आहोत। तर फ्लॅट जर तुम्ही बघितला आणि टॅरेस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की टॅरेस खरोखर खूप मोठं नक्कीच असणार आहे। कारण ह्या 1 BHKचं आणि ह्या 1 BHKचं जर तुम्ही दोन्ही मिळून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खरोखर हे खूप मोठं घर हे नक्की असणार आहे। राहिला प्रश्न ह्या भिंतीचा, तर ही भिंतही तुम्हाला तोडावी लागेल, ही तोडलेली नाही आहे, पण ही भिंत तोडल्यानंतर तो 1 BHK आणि तो 1 BHK जोडून हा तुमचा मोठा फ्लॅट नक्की होऊ शकतो। ज्या वेळेला आपण ह्या घराच्या बाहेर येतो ह्या वेळेला खरं तसं जर बघितलं तर पश्चिमेला जास्त आणि म्हणजे असं क्रॉस आहे, पण पश्चिमेला तुम्हाला बाहेर पडता नाही, पूर्वेला आतमध्ये असणार आहे। जर तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 असे टोटल 2 फ्लॅट तुम्हाला मिळतील। हा एक फ्लॅट आहे आणि हा एक फ्लॅट आहे, मधली भिंत काढून तुम्ही मोठा फ्लॅट हा तयार करू शकता। नंतर जर आपण घरामध्ये आलो तर हे 500 कार्पेट तुमचं घर असणार आहे। याच्यात हा त्यांचा पद्धतशीर आणि चांगला मस्त असं मोठा हा तुम्हाला ह्याच्यामध्ये हॉल मिळतो। हा 1 BHK मध्ये नवा कोरा आणि अनटच विथ OCCC सगळं आलेलं असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचा प्रस्ताव जरी दिला तर बँकेचं लोन तुम्हाला इथं मिळणार आहे। नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, सध्या हे प्लंबिंगचे काम वगैरे केलेले नाहीत, पण तुमचं पैशाच्या दिल्यानंतर तुम्हाला प्लंबिंगचे काम वगैरे सगळं करून देण्यात मात्र नक्की येतील। नंतर जर तुम्ही इकडे आलात इथे आल्यानंतर तुम्हाला परत इथं खूप मोठी अशी जागा मिळते, कारण की हा आपला हायर फ्लोअरला नसल्या कारण लोअर फ्लोअरला असल्यामुळं ही एक जागा आहे। ही जागेवरती पण तुम्ही इथे असं पत्राशेड जर घातलं तर ही जागा पण तुम्हाला तुमचे कपडे सुकवण्यासाठी किंवा मग तुम्हाला काय बनवायचं तुम्ही त्या पद्धतीने इथं बनवू शकता। म्हणजे सुंदर आणि वॉशिंग मशीन वगैरे सगळं सेट होऊन तुम्हाला एवढी मोठी जागा ह्या साईडला मात्र नक्की मिळते। परत इथे पण तुम्हाला परत अशी मोठी जागा इथे ह्या साईडला पण थोडीशी उपलब्ध असणार आहे। अशा पद्धतीचा खरं हा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला नक्की मिळेल। ज्या मंडळींना टॅरेस फ्लॅटची अपेक्षा अशा आहे, ज्यांच्याकडे डॉग प्रेमी आहेत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर चांगला नक्की असू शकतो। किंवा जर कोणी गार्डनिंग, झुला हे त्या सगळ्या गोष्टी लावून आपला बाहेर सगळं करायचं, त्यांना योगा करायचं आहे, असं काय क्लासेस वगैरे करणार असतील तर मला असं वाटतं ती जागा खूप सुंदर नक्की असू शकते। राहिला प्रश्न इथं आल्यानंतर इथे तुमचं हे किचन आहे। किचन जर बघितलं तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल आणि इथे त्याची परत खिडकी आहे। ह्या खिडकीतनं पण तुम्हाला डायरेक्ट जरी टॅरेसवरती जायचं म्हणलं तर तुम्ही तुमच्या टॅरेसवरती नक्की जाऊ शकता। तर हा 1 BHK आणि शेजारचा पण 1 BHK तुम्हाला सेम फ्लॅट असणार आहे। नंतर इथे आला तर इथे परत तुम्हाला एक कपाट लावण्यासाठी जागा उपलब्ध असणार आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे आलात तर इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही एक खूप मोठं सुंदर चांगलं आहे। याला पण तुम्हाला प्लंबिंग वगैरे वर्क करून दिल्या जाणार आहे। हा फ्लॅट त्या पद्धतीचा आहे। नंतर इथे आलात तर तुम्हाला इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेड तुम्ही लावू शकता। बेडच्या नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे मात्र खूप मोठं कपाट तुमचं होऊ शकतं, कारण इथून आतमध्ये जरी गेलं तरी स्टोरेज होईल एवढी मोठी जागा इकडे तुम्हाला नक्की मिळते। त्याच्यामुळे मला असं वाटतं हे कपाट पण तुमचं खूप मोठं स्टोरेजसाठी नक्की होऊ शकतं। आणि म्हणून तुमचा हा साईडला बेड लावा। बेड लावल्यानंतर तुमचं स्वतःचं गार्डन किंवा काय जर बनवायचं ठरलं तर तुम्ही ह्या टॅरेसवरती बनवलं तरी चालेल। अर्ध टॅरेस तुम्ही बनवून घ्या, अर्ध टॅरेसला गार्डन बनवा, म्हणजे तुमचा प्रश्न आहे तो तुम्हाला कसं करायचं आहे, कसं ठेवायचं आहे। तर असं हे सगळ्या अशा पद्धतीचं तुमचं एवढं मोठं आणि सुंदर असं चांगलं टॅरेस असणार आहे। जर तुम्ही खाली बघितलं तर काही दुकानं आहेत, जर तुम्ही इकडनं बघितलं तर तुम्हाला TCSची कंपनी किंवा मग केम्स हॉस्पिटल किंवा मग श्रीमा स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल, ऑर्चिड इंटरनॅशनल ह्या सगळ्या ज्या शाळा आहेत याच्या आजूबाजूला तुम्हाला सगळ्या शाळा मात्र नक्की मिळणार आहेत। जर जे शौकीन लोक आहेत की बाबा अशा पद्धतीचं ज्यांना घर हवं असेल, मला असं वाटतं त्यासाठी हा आपला पर्याय आपल्याकडे आहे। मी तुम्हाला ह्या साईडचं एक घर दाखवलं, आता पलीकडल्या साईडचा 1 BHK खरं कसा आहे तो मी खरं दाखवण्याचा तुम्हाला आता प्रयत्न करतो, कारण आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये ही जी भिंत आहे ही भिंत तोडावी लागणार आहे। हे तोडल्यानंतर मग तुमचं चांगलं मोठं नक्की घर होऊ शकतं। नंतर हा 1 BHK याचा हॉल बी तुम्हाला दाखवला, त्यासारखाच हॉल तुम्हाला इकडनं मिळणार आहे। ह्या हॉलमधनं पण जर तुम्ही पुढे गेलात तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला परत मी सांगितलं त्याप्रमाणे इकडली टेरेस येईल। 2 घरामधलं हे जे भिंत आहे ही भिंत तोडली
पडली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सगळं जे आहे ते तुम्हाला सगळं सेम आहे. याच्यातलं एक किचन तुम्ही कमी केलं तर 2.5 BHK सुद्धा फ्लॅट तुमचा होऊ शकतो, कारण तो हॉल तसा होता. त्याच्यानंतर तुमचं हे किचन आहे, तर तुम्ही ह्या किचनला संपून टाका, म्हणजे याला ठेवू नका, जेणेकरून तुमचं स्टोर रूम म्हणा किंवा हाफ बेडरूम म्हणा तो तुमचा नक्की सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. नंतर इकडे तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जे कॉमन आहे हेही जर तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, नाही तर ठेवायचं तर नका ठेवू. आणि इकडे मात्र तुम्हाला परत ही अशी एवढी मोठी ड्राय बाल्कनी स्पेस नक्की मिळू शकतो. तिकडे पण मोठी जागा होती, ह्या साईडला पण मोठी जागा आहे. तर ह्या जागा तुम्हाला कशा युटिलाइज करायच्या तर तुम्ही तुमच्या आर्किटेक्टशी जर चर्चा केली तर तुम्हाला ते सगळं चांगल्या पद्धतीचं नियोजन करून देऊ शकतात. नंतर पुढे आलात तर परत इथं पण एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इकडं पण बनवलं गेलेलं असणार आहे. परत सेम त्याचं जे लेआउट होतं त्याच पद्धतीचं लेआउट आहे. इकडे कपाटाला जागा आहे, पण इकडच्या कपाटाची जागा थोडीशी छोटी आहे, पण तिकडची खूप मोठी नक्की होती. नंतर हे तुमचं बेड, आणि बेडनंतर परत तुम्ही आलात तुमच्या ह्या मोठ्या प्रशस्त आणि चांगल्या टॅरेसमध्ये. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर परत तुम्हाला इकडे पण एवढी मोठी जागा ह्या साईडला पण मिळते. अशा पद्धतीचं खरं हे घर खूप सुंदर आणि चांगलं आहे. ओनरला जरा थोडी घाई असल्या कारणानं त्यांनी आत्ता आपल्याला सांगताना 2,55,00,000 2,55,00,000 रुपीज इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, एक कार पार्किंग, हे सगळं टॅरेस घर हे सगळं मिळून 2,55,00,000 ऑल इन्क्लुझिव्हला देण्याची तयारी आहे. लोन कुठूनही घ्या, काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांना पैशाची थोडी अर्जंट असल्या कारणानं त्यांना ते लवकरात लवकर विकायचं आहे. ज्या मंडळीला अशा घरामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी लवकरात लवकर फोन करा आणि मग हा फ्लॅट तुम्हाला घेऊन आपण देऊ शकतो. त्याच्यात थोडंफार कमी होण्याचे चान्सेस पण आहेत. मालकासमोर बसा, पेमेंटच्या टर्म्स सांगा आणि मग हा फ्लॅट तुम्ही घेऊन जाऊ शकता. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोजचा असतो, जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, चांगलं म्हणजे जुना नवा कसा असेल तसा फ्लॅट जाऊ दे, वाईट गोष्टींचा आपण फ्लॅट दाखवत नाही आहोत, कारण आपण चांगल्यात चांगलं जेवढं करायचं, चांगल्यात चांगलं जेवढं दाखवायचं तेवढाच प्रयत्न करतो. म्हणजे रिसेल फ्लॅट जुना म्हणू शकतो, नवा म्हणू शकतो, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन तुम्ही शक्यतो करत दाखवतच नाही, पण अशा पद्धतीचे असे वेगळे घरं तुम्हाला रोज आपण दाखवतोय. आमचे जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, जास्तीत जास्त लोकांना आम्हाला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला पण आमच्या कामामध्ये आनंद वाटेल किंवा आम्ही करतोय ते लोकांपर्यंत सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं पोहोचतंय. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.